सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे 100% दोषी नाही आहेत, त्यांना त्रास दिला जातोय हे विधान केलेलं आहे भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी। बजरंग सोनवणे आहेत बीडचे खासदार माझ्यासोबत बोलण्यासाठी। बाप्पा, न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचं विधान कसं बघता तुम्ही या विधानाकडे? भगवानगड हा बीड जिल्हा आणि नगरच्या पायथ्याशी असणारा जो जिल्हा हे गड आहे, हा गड तसा विचार केला तर खूप मोठा गड आहे आणि महंत तिथले खूप विद्वान आहेत। त्याच्यामुळे यांच्याविषयी काही बोलण्यापेक्षा त्यांनी जे विधान केलेलं आहे की हे दोषी नाहीत, तर ती त्यांचा स्वतःचा अधिकार आहे। त्यांनी काय म्हणावा, त्यांनी काय करावा हा त्यांचा स्वतःचा अधिकार आहे। पण मला एक सांगायचं की दोषी कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयाचा आहे आणि गुन्हेगारी वृत्ती शोधायचा किंवा कुठला आरोपी शोधायचं काम पोलिसाचं आहे। त्याच्यामुळे याच्यावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही। तुम्ही म्हणताय न्यायालयाचा ठरवण्याचा अधिकार आहे, पण तोच भगवानगड आहे ज्या भगवानगडावरनं राजकीय भूमिका घेतली जात नाहीये। धनंजय मुंडेंसाठी मात्र न्यायाचार्यांनी राजकीय भूमिका घेतल्याचं बघायला मिळतं, असं म्हणायचं का? नाही, त्याच्यावर घेतली जाती नाही जाती याच्यात बीड जिल्ह्याचा ज्यांचा संबंध आहे त्यांना सर्वांना माहीत आहे की त्या गडावरून आदरणीय कैलासवासी मुंडेसाहेब होते, ते पण त्या गडावरूनच त्यांचा दसरा मेळावा वगैरे करायचे आणि फक्त मुंडेसाहेबांना त्या दसरा गडावरून राजकीय बोलण्याचा मुभा होती असं म्हणता येईल की दसरा मेळावा। पण पुढच्या काळात परिस्थिती बदलली, साहेब गेले आणि पुन्हा तिथं दसरा मेळावा जी त्यांच्या वारसानी चालवला तो दुसरीकडे सावरगाव या गावी घेतला, तिथं तो त्यांचा बंद झाला। त्याच्यानंतर हा भगवानगडाचा काही म्हणजे ही म्हणजे आशीर्वाद यांच्या पाठीमागं आहे असं दाखवलं आणि आज पण त्यांनी ती बोलवून दाखवलं आहे। ते आहेच आहे, त्यांच्या मनातली त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त बोलता येणार नाही। 50 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला। सगळे आरोपी सापडलेले नाहीत, एक आरोपी अद्यापपर्यंत फरारच असल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता? पहिल्या दिवसापासून तुम्ही याचा फॉलोअप घेता? बघा, संतोषांना देशमुख यांची हत्या होऊन आज जवळजवळ 54-55 दिवस झाले, तरी आज तागायतपणे एक आरोपी फरार आहे। हा आरोपी फरार आहे याचा अर्थ याला न सापडू देण्यामागं काय कारण आहे? पोलीस यंत्रणा आज काल उपमुख्यमंत्री अजितदादासुद्धा आमच्या मिटिंगमध्ये म्हणले का सापडत नाही एवढ्या दिवस आरोपी। मग ते जर असा प्रश्न आम्हाला आमच्यासमोर विचारित असतील तर ही किती म्हणजे शोकांकिताचा विषय आहे। कारण हा जर आरोपी सापडत नाही, मग ही आरोपी सापडू द्यायचा नाही का? ह्याच्याकडे काही मोठा पुरावा आहे का ज्या पुराव्यामुळं सगळं काही आणखी उघडं पडेल म्हणून हा आरोपी फरार आहे का? बघा, ही आरोपी जसे घटनाक्रम जर बघितलं गेलं तर ह्या आरोपीचे जेवढे सापडले तेवढे कुणी बीडहून पुण्याला गेलेलं, मी जसं बोललो तशा पद्धतीनं झालं। हे बीडमध्ये होते, कुठल्या गाडीत गेले, यांना ज्यानी कुणी खुनाचा कट रचलेल्या क्षणापासून म्हणजे ज्या दिवशी खंडणी मागायचा विषय आला, खंडणी मागितली, खंडणी मागण्याच्या नंतर 6 डिसेंबरला काही वाचाबाची झाली, त्याच्यानंतर 9 डिसेंबरचा जो ही प्रकार घडला आणि याच्यानंतर 11 डिसेंबरला गुन्हा नोंद झाला खंडणीचा। या सर्व प्रकाराला ज्या दिवशी पहिल्या दिवशी खंडणी मागण्याची जी प्रक्रिया घडली, खंडणी मागणे आणि खुनाचा कट रचणे, या क्षणापासून जे कुणी ड्रायव्हर असतील, त्यांचे बॉडीगार्ड असतील की जे कुणी त्यांच्यासोबत होते, यांच्या सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे। ज्यांनी पैसे दिले, ज्यांनी ब्लँकेट दिले, ज्यांनी राहायला घर दिलं, ज्यांनी हॉटेल दिलं, ज्यांनी त्यांना संपर्क केला, जे त्यांच्या एकूण एका फोनवर टचमध्ये होते, ज्यांनी स्वतःच्या गाड्या त्यांना दिल्या, अशा सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे आणि सहआरोपी करून त्यांच्यावर हा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी पहिल्या दिवसाची मागणी। अनेक लोक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। धनंजय मुंडे म्हणतात माझ्या राजीनाम्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। हे बघा, त्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय दृष्ट्या जेवढे बीड जिल्ह्यातले, मी बाकी सामाजिक नाही बोलणार, राजकीय दृष्ट्या स्ट्रॉंगली त्यांची मला वाटतं राजीनाम्याची मागणी स्ट्रॉंगली अशी कुणी करत नाही आहे। पण जे कुणी माहीत असेल, मी त्यांना राजीनामा द्यावा न द्यावा हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। पण जर विचार केला मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घेणे किंवा त्याला बडतर्फ करणे ह्याचा सर्वस्वी अधिकार कोणाचा आहे तो मला जेवढं ज्ञात आहे, कायदा त्याच्यानुसार तो पूर्ण झाला तरी तो माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे। पण ते का उपमुख्यमंत्र्याकडे म्हणतात आणि ते का मंत्र्याकडे, मला त्याचं माहीत नाही। संसदेचं अधिवेशन सुरू आहे। मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती। आता अधिवेशन सुरू झाले, पुन्हा तुम्ही भेट घेणार आहात का? कारण वेळ मागितली होती। आज सुद्धा या प्रकरणामध्ये मी आणखी अमितभाई शहा यांची पुनश्च एकदा भेट घेणार आहे। माझ्यासोबत पूर्ण महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांना सुद्धा घेऊन जाणार आहे आणि एवढंच नाही तर मी ईडीसाठी आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय
निर्मला सीतारामन ताई यांची भेट घेणार आहेत, या मॅडमला जाऊन सुद्धा भेटणार आहेत आणि ईडीची जी पहिली पण नोटीस आलेली आणि ईडी पण लागली पाहिजे, या दोन्ही चौकशासाठी आम्ही त्यांना भेटणार आहेत आणि त्यांना 100% CBI चौकशीतच आणलं जावं लागेल, तरच याचा खरं दूध का दुधावर पाणी का पाणी त्यांच्याच भाषेत होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते आम्ही मागणी करू आणि ती 100% आम्ही मागणी लावून धरू आणि होईल पण, नाही झालं तर हाऊसमध्ये हा विषय घेऊ आम्ही, पण ते करू. असे बजरंग सोनवणे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की CBI चौकशीची मागणी आमची आहे, CBI चौकशीची या प्रकरणाची झाली पाहिजे, तरच दूध का दूध और पाणी का पाणी होईल. त्यासाठी आम्ही सगळे खासदार पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ईडी चौकशीसाठी निर्मला सीतारामन यांची भेट घेऊ अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करत असतानाच महंत नामदेव शास्त्री यांनी ही भूमिका नेमकं का घेतली अशा पद्धतीचं विधान देखील त्यांनी केल्याने धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.